नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सांगली येथील जिल्हा कारागृहात शुक्रवारी सकाळी कैद्यांच्या 2 गटात जोरदार हाणामारी. शुक्रवारी सकाळी कैद्यांच्या 2 गटात जोरदार हाणामारी झाली. स्थानबद्ध गुंड पवन धर्मेंद्र साळुंखे वय वर्ष 28 आणि त्याचा साथीदार मेघश्याम उर्फ मोठ्या अशोक जाधव वय वर्ष 30 या दोघांवर कारागृहातील 16 जणांच्या टोळक्याने विटा फेकून हल्ला केला. यामुळे कारागृह प्रशासनाची धावपळ उडाली. याबाबत जखमी पवन साळुंखे यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आदित्य धनराज पवार, संजय ईश्वर गडदे, करण महादेव गायकवाड, नितीन वसंत दुधाळ, प्रशांत पंकज भगत, गणेश निहाल, आसिफ बाबा, विनायक उत्तम सूर्यवंशी, अथर्व किशोर शिंदे, अनामी अविनाश कांबळे, तुषार संजय जिजरुडे, तेजस जयसिंग राजपूत, निखिल अनिल यादव, तन्वीर हारून जमादार, श्रीकांत दुर्योधन ढगे, रमेश मुकेश जाधव आणि राहुल विठ्ठल चव्हाण सध्या जिल्हा कारागृह यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पवन साळुंखे हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याला MPDA कायद्याअंतर्गत जिल्हा अधिकाऱ्यांनी 1 वर्षासाठी स्थानबद्ध केले होते. सुरक्षेच्या कारणास्तव साळुंखे आणि त्याचा साथीदार मेघश्याम जाधव यांना स्वतंत्र बाराकीत ठेवण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी सर्व कैद्यांना कारागृहातील मोकळ्या जागेत आणले असता दुसऱ्या बारकीतील संशयितांनी तुम्ही विभक्त कोठडीत असल्याने स्वतःला शाणे समजता का असं म्हणून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावरून दोन्ही गटात वाद उफाळला. वादाचे रूपांतर हाणामारीत झालं. संशयित आदित्य पवार यांनी चितावणी दिल्याने टोळक्याने साळुंखे आणि जाधव यांच्यावर हल्ला चढवला. दोघे जीव वाचवण्यासाठी पळू लागले असता संबंधितांनी त्यांच्यावर विटा फेकून मारल्या. या हल्ल्यात पवन साळुंखे याच्या डोक्याला, हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे.